या भागातलं बस अपघाताचं हे प्रकरण आहे। बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून पंचनामा सुद्धा करण्यात आलाय आणि या अपघातात आतापर्यंत 6 जण ठार झाले, 6 जणांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 49 जण जखमी झालेले आहेत। तर बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांकडून आणखी चौकशी सुरू आहे। फॉरेन्सिक टीमने सुद्धा पंचनामा या भागामध्ये येऊन केलेला आहे। कुर्ला एलबीएस मार्गाच्या मार्केटमध्ये भरधाव वेगाने ही बस शिरलेली होती आणि अनेकांना धडक दिली। अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सकाळी जेव्हा ही दृश्य समोर आली तेव्हा अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीने इथलं सगळं चित्र दिसतंय। 4 चाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, दुचाकींचं सुद्धा नुकसान झाले, तर 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। आणि काय नेमकी या संदर्भातली आणखी पुढे माहिती आहे जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या माझ्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, काल रात्रीचं हे बस अपघाताचं प्रकरण आहे, भीषण अपघात होता, 6 जण मृतांचा आकडा सुद्धा आता वाढल्याचं कळतं आहे। काय नेमका पोलिसांच्या चौकशीमध्ये आणखी काय काय खुलासे पुढे येत आहेत? नक्कीच अनुपमा, काल रात्री झालेल्या या अपघातानंतर जी आकडेवारी खरं तर जखमींची आणि मृत पडलेल्या व्यक्तींची समोर येते आहे ती खरं तर धक्कादायक आहे। आत्तापर्यंत या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि जखमींचा आकडा जो आहे तो 40 पार गेल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर काल रात्रीपर्यंत वेगवेगळे कारणं सांगितली जात होती की हा अपघात ब्रेक फेल मुळे झालेला असावा किंवा मग बस चालक मद्यधुंद अवस्थेत असावा, असे अनेक कारणं खरं तर कालपर्यंत दिली जात होती। त्यानंतर पोलिसांकडनं चौकशीला सुरुवात झाली। फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली, पंचनामा करण्यात आला आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार बस चालकाकडे कोणताही अवजड वाहन चालवण्याचा किंवा मोठी वाहनं चालवण्याचा त्याच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता आणि 1 डिसेंबर रोजी तो कंत्राटी कामगार म्हणून कामावरती रुजू झालेला होता आणि आज 10 डिसेंबर रोजी आपण बघतोय अवघ्या 10 दिवसांमध्येच या बस चालकाकडून एक मोठा अपघात झाल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे अनेक प्रश्न सध्या या नियुक्तीवरून प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले जात आहे। मात्र जी आकडेवारी हॉस्पिटलमधून BMC कडनं प्राप्त होते ती खरं तर चिंताजनक आहे। आतापर्यंत 6 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, तर जखमींची संख्या सुद्धा तासांमध्ये आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे। चिंताजनक परिस्थिती आपल्याला सध्या रुग्णालयामध्ये बघायला मिळत आहे। काहींवरती सायन रुग्णालयामध्ये तर काहींवर कुर्ला भाभा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत, तर काही जण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे आपण बघतो की तासांमध्ये जखमींची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे। मृतांचा आकडा सुद्धा अजूनही वाढण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळे आता प्रत्येक वेगळ्या अँगलने पोलीस असतील, प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, वेगवेगळ्या अँगलने आपल्याला सध्या चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी या बसची सुद्धा चौकशी करण्यात आली, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नाहीये, ब्रेक फेल नसल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। त्यामुळे कंत्राटी कामगार त्याच्याकडे कोणताही अनुभव नव्हता, त्यामुळे हा एवढा मोठा अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती सीमा हीच म्हणावी लागेल की या बस चालकाकडे बस सारखं मोठं वाहन चालवण्याचा अनुभव नव्हता, तरी सुद्धा त्याची नियुक्ती अशा प्रकारे कशी केली गेली हा मोठा प्रश्न आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करूच।